नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे. आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. मिठाईमधली रेसिपी आहे, पहिल्यांदाच करते आणि अगदी परफेक्ट झालेली आहे. ती म्हणजे माहीमचा हलवा, पातळ हलवा म्हणा किंवा बॉम्बे हलवा. अगदी पहिल्याच प्रयत्नात झालेला हलवा आहे. तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हा मऊसूद आणि छान असा हलवा तयार करू शकता, अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत. तर मस्त तयार होतो, हलवाईसारखा बाहेरच्यासारखा हलवा तयार होतो. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा पहिल्या प्रयत्नात ही रेसिपी करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास आणि रेसिपी आवडल्यास एखादा लाईक नक्की करा. चला तर मग तुमचा वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते. आता मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि बारीक ड्रायफ्रूट घेतलेलं आहे आणि इथे वेलची पूड साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. ड्रायफ्रूट आपण असे पातळ पातळ कापायचे आहेत. त्याच्यामध्ये मी बदाम आणि पिस्ते घातलेले आहेत. आता गॅसवर भांडं ठेवून 1 वाटी साखर घालून घ्यायची, अर्धी वाटी पाणी, वेलची पूड, साखर तुम्ही तुमच्या आवडीने घ्या, कमी किंवा जास्त तुम्ही साखर इथे करू शकता. गॅस पेटवून आपण कढईमध्ये ठेवून त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे. आपण इथे 1 वाटी मैद्याला अर्धी वाटी तूप वापरायचे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे. मैदा आपल्याला इथे मंद गॅसवर 8 ते 10 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत एकीकडे आपला पाक तयार होतो. पाहू शकता तुम्ही आता मैदा माझा इथे छान असा फुलत चाललेला आहे. तो मी आता व्यवस्थित भाजून घेते. अजिबात हलवणं बंद करायचं नाही किंवा गॅसपासून दूर व्हायचं नाही. इकडे पाकाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. पाक इथे ओव्हर कुक करायचा नाही आहे. आपण कळीचे लाडू बनवतो अशा प्रकारे पाक करून घ्या. इथे मी केशर टाकून घेतलेलं आहे, ते ऑप्शनल आहे. पाक आता इथे होतच आलेला आहे. पाहू शकता तुम्ही केशरमुळे कलरसुद्धा छान आलेला आहे. त्याच्यानंतर आपण चेक करून पाहूया. हे पहा, असा पाक आपला तयार एकदम परफेक्ट पाक झालेला आहे आपला इथे. आता आपण तो गरम मैद्यामध्ये आपण पाक आता आपल्याला ओतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही गॅस बंद करून ही प्रोसिजर करा आणि त्याच्यानंतर आपण गॅस पुन्हा पेटवून बारीक ठेवायचं आहे आणि हे मिश्रण हलवतच राहायचे. अजिबात हलवणं थांबवू नका. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज होतो आणि मिश्रणसुद्धा जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तरी ते जसं जसं थंड होतं तसं तसं ते घट्टसर होत जातं. हे बघा, आता मी उतरवून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये त्याला मी काढून घेणार आहे. 15 ते 20 मिनटात किंवा 10 मिनटामध्येच हे मिश्रण थंड होतं. फक्त पाक करताना काळजी घ्या, पाक तुम्ही जास्त ओव्हरकुक करू नका, नाहीतर साखरेच्या गुठळ्या होतील. इथे अशी गोळी तयार झाली म्हणजे आपलं पीठ एकदम हलव्यासाठी रेडी आहे. पुन्हा ह्याला मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि ह्याचे गोळे करून घेते. आता इथे बटर पेपर घेतला. बटर पेपरवर मी हा गोळा ठेवून घेतला आणि थापून घेते. ह्याच्यावर दुसरा पुन्हा बटर पेपर घालायचा आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्याच्या नंतर आपण इथे पातळ पातळ चिरलेले ड्रायफ्रूट होते, बदाम आणि पिस्ते, ते घालून व्यवस्थित थापून पुन्हा लाटून घ्यायचे. त्याच्याने ड्रायफ्रूट व्यवस्थित बसतात आणि निघतही नाहीत. पाहू शकता तुम्ही. आता इथे माझं लाटून झालेलं आहे आणि इथे सेट होण्यासाठी मी हे ठेवून देते. आता मी दुसऱ्या पिठामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे, ते सुद्धा मी असंच करून घेणार आहे. बटर पेपरवर थापून पुन्हा वरून बटर पेपर लावून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचे. थोडेसे ड्रायफ्रूट पुन्हा टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, मस्त होते ही मिठाई. अगदी मी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये छान केलेली आहे. तुम्हीसुद्धा मस्त बनवू शकता घरच्या घरी हा आपला माहीमचा हलवा. आता हे बघा, मी असं थापून घेतलं आणि पुन्हा लाटून घेतलं आणि सेट व्हायला द्यायचे. लगेचच सेट होतो हा.
10 मिनटामध्ये सेट होतो, पाहू शकता तुम्ही। हे बघा मस्त असा थोड्या वेळातच सेट होतो। आता आपल्याला साईडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत सेट झाल्याच्या नंतर। हे बघा आम्ही साईडच्या कडा कापून घेतल्यात, इझिली निघतात, लगेचच निघतात आणि हा हलवा खरंच खूप सुंदर होतो आणि रेसिपी पण एकदम सोपी आहे। फक्त पाक करतानाची काळजी घ्या। पाहू शकता पटकन निघतो। हे बघा पटकन निघालाय, दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि लागतो सुद्धा सुंदर। आता दुसरी सुद्धा मी तसंच साईडचे कोणे कापून घेतलेले आहेत आणि ह्याची सुद्धा पीस मी काढून घेतलेले आहेत। पुन्हा राहिलेल्या पिठाचे पण आपण असंच लाटून पीस तयार करून घेऊ शकतो। पाहू शकता मस्त असा निघतो आणि होतं सुद्धा सुंदर। परफेक्ट हलवा ईट स्टाईल आपला इथे माहीमचा हलवा रेडी झालेला आहे। पहा तुम्ही, मी जे बनवले होते हलवे ते सुद्धा मी असेच करून ठेवलेले होते, ते सुद्धा इझिली निघतात आणि होतात ही सुंदर। माझ्याकडे पाहू शकता तुम्ही, आता हे बघा माझ्याकडे एक मिठाई बॉक्स होता, त्याच्यामध्ये मी हे सर्व पीसेस घालून घेतलेले आहेत। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। आता मी एक बॉक्स घेतला, त्याच्यामध्ये हे घालून घेतले हलवे, जे कलरफुल होता तो पण घालून घेतला आणि बॉक्स बंद केला। चला घरच्या घरची आपली ही मिठाई रेडी आहे, माहीमचा हलवा, बॉम्बे हलवा। तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपी नक्की करून पहा। चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।